नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनात अनेक अडचणी येत असतात। कधी परिस्थिती आपल्या मनासारखी नसते, कधी लोक आपल्या प्रयत्नांवर हसतात, तर कधी आपणच निराश होतो। पण या सर्व गोष्टी तुम्हाला थांबवू शकत नाहीत, कारण तुम्ही ठरवलं आहे मी यशस्वी होणार। यश हे कधीच सहज मिळत नाही, त्यासाठी सातत्याने अथक प्रयत्न करावे लागतात। आज तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात ती कितीही अवघड असली तरी एक लक्षात ठेवा, सगळे मोठे लोक सुरुवातीला अनेक वेळा अपयश झाले होते। थॉमस एडिसनने हजारो वेळा प्रयत्न करून बल्ब शोधला होता। त्याने एकदा म्हटलं होतं, मी अपयशी झालो नाही तर मी हजारो पद्धती शोधल्या ज्यांनी बल्ब तयार होऊ शकत नाही। हीच वृत्ती आपल्याला घडवते। तर मग तुम्ही किती वेळा अपयशी झाला आहात? किती वेळा तुम्ही विचार केला की आता हे शक्य नाही? याचं उत्तर काहीही असो, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही थांबायचं आहे। अपयश हे फक्त एक अध्याय आहे, अखेरचा नाही। प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवून जातं, त्यातून शिकून पुढे जाणे हेच आपले ध्येय असावं। तुम्ही जर थांबलात तर ते तुमचं अपयश ठरेल, पण तुम्ही जर पुन्हा उभे राहिलात, प्रयत्न सुरू ठेवले तर यश तुमचं आहे। तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुमच्याकडे एक स्पष्ट ध्येय असायला हवं। स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचं स्वप्न मोठं आहे आणि ते साध्य करण्याची क्षमता तुमच्यात आहे। प्रयत्नशील माणसाला अडथळे थांबवू शकत नाहीत। मित्रांनो, आता वेळ आहे तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची, प्रत्येक अडथळ्याचा सामना करण्याची, कारण यश तुमची वाट बघतोय। तर आजपासूनच ठरवा, प्रत्येक दिवस नवा प्रयत्न, प्रत्येक चुकांमधून नवा धडा आणि अपयशातून यशाकडे एक पाऊल पुढे। धन्यवाद।